नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे। तुम्ही सगळे कसे आहात? आशा करते की तुम्ही सगळे छानच असाल। आजचा दिवस खूप साधा, खूप सुंदर जाणार होता कारण माझा ऑफ होता। त्यामुळे आजचा दिवस मी पूर्ण तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सकाळी उठल्यावरती नेहमीप्रमाणे सकाळची सगळी कामं आटोपली आणि अंघोळ करून फ्रेश झाले आणि थेट स्वयंपाकघरात गेले। आज विचार केला की आपल्या घरातील एक साधी भाजी बनवावी। तर कोणती बनवायची तर आठवली की लाल माठाची भाजी, जी मी कालच ब्लिंकिटवरून मागवली होती। तर त्याच भाजीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। भाजी छान धुवून घेतली, त्याच्यानंतर कढईत तेल टाकून थोडंसं गरम करून घेतलं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेली आहे जिरी मोहरी। आता ही जिरी मोहरी मी एकत्रच करून ठेवते, तर दोन्हीही मी सोबत टाकते। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेला आहे मी लसूण थोडासा कलर चेंज होईपर्यंत थोडासा तळून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये टाकायची लाल मिरची। आता मी भाजीमध्ये फक्त लाल मिरची टाकते, बाकी जास्त काही टाकत नाही। अशी सिंपल केलेली भाजी खूप छान लागते। तर त्याच भाजीमध्ये आता मी टाकणार आहे लाल मिरची आणि त्याच्यानंतर टाकणार आहे चिरलेली लाल माठाची भाजी। भाजी टाकून सगळी व्यवस्थित एकत्र करून घेतली। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट घातला। तर ही भाजी शिजायला कमीत कमी 5 ते 7 मिनिटं खूप होतात आणि झाकण ठेवलं की अजूनच लवकर शिजते। तर मस्त अशी लाल माठाची भाजी तयार होती आणि ही भाजी भाकरीसोबत खूप छान लागते। चपातीसोबत एवढी छान नाही लागत, पण भाकरीसोबत मस्त लागते। तर आता वेळ होती भाकरी करण्याची। तर दरवेळेस मी बाजरीच्या भाकरी करते, कारण आम्हाला दोघांनाही ज्वारीच्या भाकरीपेक्षा बाजरीची भाकरी जास्त आवडते। भाजी शिजून झाल्यानंतर मी घेतली भाकरी करायला। तर माझ्या भाकरी खूप छोट्या छोट्याच असतात, त्याच्यामुळे त्यांना 2 भाकरी आणि मला 1 भाकरी खूप होते। भाकरी करून झालं आणि सगळं किचन वगैरे आवरून घेतलं। तर त्याच्यानंतर म्हटलं थोडंसं झाडांकडे लक्ष देते। ही झाडांची मुळं आहेत ना, ते मला दरवेळेस धुवायला लागतात। जेव्हा मला ऑफ असतो तेव्हा मी सगळे झाडं काढून त्यांना स्वच्छ धुवून वगैरे घेते, कारण त्यांची मुळं वगैरे धुतलं की झाडं वाढायला लवकर मदत होते। सगळं आवरून झाल्यानंतर आम्हाला दोघांनाही खूप भूक लागली होती। तर मस्त असं गरम गरम जेवण झालंच होतं तयार, त्याच्यामुळे आम्ही लगेच जेवायला घेतलं। दोघांनीही मोबाईलवर हास्य जत्रा बघत बघत जेवण केलं आणि सगळं आवरून मी थोडंसं निवांत बसले। निवांत बसल्यानंतर डोक्यात विचार आला की काहीतरी क्रिएटिव्ह बनवावं। माझ्याकडे 2 फ्लावर्स होते, जे मी मनालीवरून आणले होते। तर ते ठेवण्यासाठी माझ्याकडे काहीच नव्हतं आणि त्याच्यासाठीच म्हटलं की काहीतरी बनवते म्हणून। माझ्याकडे एक रिकामी झालेली बॉटल होती, तर त्यालाच थोडंसं क्रिएटिव्ह करून मी हे फ्लावर पॉटसारखं बनवलं। घरातली सगळी कामं आवरूस्तोपर्यंत कधी संध्याकाळ झाली ते कळालंच नाही। तर मित्रांनो, असा होता माझा आजचा व्लॉग। तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि आवडला तर नक्कीच लाईक करा।